संपूर्ण राज्यभरामध्ये सध्याच्या घडीला पोलीस भरतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू आहे। मात्र मुंबईतल्या मरोळ इथल्या परीक्षा केंद्रावर सध्या गंभीर वादाची ठिणगी पडली। या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी आलेल्या शेकडो उमेदवारांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलेला असून भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मैदानी चाचणी घेणारे पोलीस अधिकारी योग्य पद्धतीने कार्यवाही करत नसल्याचा आरोप या परीक्षार्थींनी केलाय। बरं, विशेषतः 100 मीटर धावण्याच्या चाचणीमध्ये जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळेच आमचं नुकसान होत असल्याचं या परीक्षार्थींचं म्हणणं आहे आणि या तांत्रिक त्रुटींमुळे धावण्याची अचूक वेळ नोंदवली जात नाहीये। परिणामी कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळत असल्याचा दावा हे विद्यार्थी करतात। आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना दाद मिळण्याऐवजी पोलीस अधिकाऱ्यांकडून धमकावलं जात असल्याचंही काही विद्यार्थ्यांनी सांगितलंय। आणि यामुळे आता मैदानात सध्या भीती आणि संतापाचं वातावरण आहे। राज्याच्या गृह मंत्रालयानं या प्रकरणाची तातडीनं दखल घ्यावी आणि डिजिटल युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीनं चाचणी घ्यावी अशी मागणी आता हे विद्यार्थी करू लागलेत। या विद्यार्थ्यांचे आरोप नेमके काय आहेत ते सुरुवातीला जाणून घेऊयात। 100 मीटर धावपट्टी अत्यंत खराब असल्याचा या परीक्षार्थींचा आरोप आहे। जुन्या तंत्रज्ञानामुळे गुणांचं मोठं नुकसान, धावण्याच्या वेळेमध्ये प्रचंड तांत्रिक घोळ आणि आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी धमकावलं। व्हिडिओच्या सुरुवातीचा भाग दाखवण्यास नकार करण्यात आलेला आहे। स्टार्टिंग पॉइंटवरती टायमिंग रेकॉर्ड मिळत नाही। कडक उन्हात चाचणी घेतली जाते, त्यामुळे नियमांची पायमल्ली एका बाजूला होतीये। घड्याळ जबरदस्तीनं काढून टाकल्याचा आरोपही होतोय। आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज ज्या विद्यार्थ्यांना या सर्व परीक्षा देत असताना 2 दिवस सलग वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत नेमकं काय पोहोचवायचंय, गृहमंत्र्यांना काय सांगायचंय, ही साथ घालण्यासाठी यावेळेला ते सगळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या सर्व परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसोबत आहेत यावेळेला। उमेश, खरं तर खूप महत्त्वाचं असतं की करिअरच्या एका योग्य पॉइंटला भरतीसारखा मोठा निर्णय घेतला जातो। अनेक जण त्यासाठी वर्षानुवर्षे काम करताना दिसून येतात, मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेला भरतीची वेळ येते त्यावेळेला अनेक गोष्टींच्या अक्षरशः धिंडवडे निघत असल्याचं दिसतं। मुळात ज्या कारणांनी किंवा ज्या प्रकारच्या अटी शर्तींवरती त्या ठिकाणची भरती अपेक्षित आहे ते होत नाही। विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या अपेक्षित चाचण्या होतात की नाही यावरती विद्यार्थी शंका उपस्थित करताना दिसतात। अशा अनेक गोष्टी आहे। या विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणी मला तुमच्याकडून आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायच्यात। उमेश, विशेष तर नक्कीच, कारण गेले 2 दिवस जर आपण मरोळ हा मैदानात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जवळपास 8,000 ते 9,000 विद्यार्थी रोज येत आहेत आणि त्या सर्वांना त्यांच्या परीक्षा द्यायच्यात। कारण गेले अनेक महिने या मागची त्यांची मेहनत असते। पुढे आपलं भविष्य चांगलं होईल, एक पोलीस म्हणून, एक चांगले नागरिक म्हणून आपण देशामध्ये येऊ आणि यासोबतच आपल्या कुटुंबासाठी एक आधारस्तंभ बनवू। आणि या सगळ्या इच्छा अपेक्षा घेऊन हे सर्व विद्यार्थी जे तो महिनोन महिना तयारी करतात, मैदानात येतात। मात्र मैदानात ह्या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत ते त्यांचं करिअर बर्बाद करतंय का असा संशय आता या विद्यार्थ्यांना होतोय। या विद्यार्थ्यांच्या व्यथा मी स्वतः मैदानात जाऊन या मैदानाच्या बाहेरून पाहिलेल्या आहेत। अक्षरशः काही विद्यार्थी रडत रडत मैदानाच्या बाहेर येतात। काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलून घेऊया की आज त्यांनी ज्यावेळेस परीक्षा दिली त्यावेळेस त्यांचा काय अनुभव होता आणि त्यांना नेमकं काय वाटलं। तू जेव्हा मैदानात गेला तर जवळपास किती वाजता सकाळी मैदानात गेला होता? सकाळी 8:30 वाजता गेलो. 8:30 वाजता. किती वेळ लागला सगळ्या चाचणीला? मी संध्याकाळी 6 वाजता आलो बाहेर. 6 वाजता? हा, 6 वाजता. म्हणजे या 100 मीटरची जे तू गेल्या काही तासापासून सांगतोय का 100 मीटरची जी तुमची धावपट्टी आहे ती खराब आहे आणि त्याच्यामुळे जे चिप आहेत त्या चिप चांगल्या नसल्या कारणाने दोन्ही जे एंडिंग पॉईंट आणि स्टार्टिंग पॉईंट याचा काही ताळमेळ बसत नाही। काय परिस्थिती आहे तिकडे? मेन म्हणजे मुंबईमध्ये मी सोलापूरचं ग्राउंड देऊन आलेलो आहे आणि मी सोलापूरमध्ये दिलेलं आहे ग्राउंड आणि मला तिथं 12 मार्क पडलेले आहेत आणि दोन्हीकडे चिप असल्यामुळे तिथं मला 12 मार्क पडलेले आहेत। आणि इथं मुंबईला कसं झालंय, एका साईडला चिप आहे आणि ते पण एंडिंगला आहे आणि स्टार्टिंगला चिप नाही आहे। स्टार्टिंगला विसल आहे, ते विसल मारण्याच्या आधी तिने ते स्टार्टिंग पॉइंट
स्टार्ट करालेत आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथं 12 मार्क पडायचे सोडून 10 तरी निदान पडले पाहिजे, तिथं आपल्याला 8 पडले. त्यामुळे सोलापूरला किती पडले होते? मला सोलापूरला 12 मार्क आहेत. आणि आता इथं मुंबईत किती इथं पडले? मुंबईला 8 मार्क आहेत. मुंबईत 8 मार्क. 8 मार्क आहेत. म्हणजे ती चिप नसल्या कारणाने 4 सेकंदाचा फरक जो आहे तो त्याच्या या सगळ्या ह्याच्यावर मार्कावर पडलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे. अजूनही विद्यार्थी हा पण सकाळी तिथे पोहोचला होता. तू पोहोचला होतास, काय नेमकी तिकडची परिस्थिती होती? पोलीस सहकार्य करत होते का? पोलीस कॉन्स्टेबल जे लोक होते सर ते सहकार्य सपोर्टिव्ह होते सर. त्याचे वरिष्ठ लोक होते ते सपोर्टिव्ह, म्हणजे ऑब्जेक्शन जरी घ्यायला गेलं ना सर ते खवळायचे सर, म्हणजे नाकारायचे ऑब्जेक्शन. ह्याने जे काय सांगितलं तर सगळं बरोबर आहे सर. एकाही मुलाला म्हणजे 10 पेक्षा वर कुणालाच मार्क नाही सर. ज्यांनी म्हणजे सगळ्यांना विचारलं सर आम्ही, ज्या आधी तुमचा म्हणजे 100 मीटरला किती म्हणजे बाहेर किती येत होते, दुसऱ्या जिल्ह्याला दिल्लीवर आणि अकॅडमीला असल्यावर किती येत होते असं सगळ्यांना विचारलं सर. त्यांनी म्हणले सगळीकडे माझा आउटअप आहे आणि एक म्हणत होते 12च्या आत म्हणजे कधीच म्हणजे आलं नाही. अशांना पण 8 आणि 10 आलेत सर सगळे मार्क. 100 मीटरमध्ये खूप घोटाळा आहे सर. आणि गोळ्यामध्ये पण कसं आहे सर, गोळ्याला एकदम असं उंच ठेवलं सर जागा, म्हणजे गोळा ज्यांचं 9 मेजरमेंट 8.5 आहे सर, तसं 8.50 आणि ज्यांचं गोळा 9 9.5 पर्यंत जाते त्यांचाच गोळा आउट ऑफ जाऊ शकतं सर. ज्यांचं अॅक्युरेट जाऊ शकतं ना सर त्यांचा आउट ऑफ कधी म्हणजे जातच नाही सर. गोळ्याला असं चढ ठेवले सर. पण गोळा फेकला त्याच्या मीटर्सच्या लाईन्स मारलेल्या असतात. जेव्हा मीटर्स पर्यंत तुम्ही फेकता तिथपर्यंत ती नोंद असते, मग त्या मीटर्सच्या लाईन्स मारलेल्या गेलेल्या नाही. मीटरच्या लाईन्स पण मारले गेले नाही सर. ते म्हणजे गोळ्याचं म्हणजे कसं असतं सर, 8.5 मीटरला आउट ऑफ असतं सर. त्याच्यानंतर ना 12 मार्काला 7.50चं लाईन असतं सर. त्याच्यानंतर 7.5ला एक लाईन असते, त्याच्यानंतर 7चं एक लाईन असतं सर. ते कुठल्याच लाईनही नव्हत्या सर. आणि ज्यांचा गोळा म्हणजे 8, 7.5 म्हणजे असं असतं ना सर, त्यांचा गोळा म्हणजे एकदम तिथं गोळा पडला की ते एकदम ते त्यांचं सेन्सर असते सर. ते सेन्सर 12 मार्क पडले तरी पण इथं सेन्सरमध्ये 6 दाखवत होते सर. आणि ऑब्जेक्शन सर 6 मार्क दाखवत होते. आम्ही स्वतः मी 6ला गेलो सर. आम्ही आलो रिटर्न सर, तुम्ही होताच की सर 6ला, म्हणजे मी सकाळी 6ला गेलो, संध्याकाळी 7ला आलो सर बाहेर. पण यावर ऑब्जेक्शन घेतल्यावर ते अधिकारी काय बोलतात? अधिकारी म्हणतात की 100 मीटर जेव्हा ऑब्जेक्शन घेतले तुम्ही का तसं एवढं पडतं का, ओशन बोट आहे का, असं आहे का, तसं आहे का, म्हणजे उडाउडीची उत्तरं देतो. उडाउडीची उत्तर देतो. तुझा अनुभव काय होता? तू काय म्हणाल? माझं म्हणणं आहे- फक्त गोळाफेक आणि 100 मीटरला तर काही इतरही काही 1600ला सर, 1600ला उन्हाचं सोडतात आणि 100 मुलं सोडतात एकदाच. आणि टाइम आपल्याला 5-10 आहे. मग आपल्याला 100 मध्ये जे 100ची मुलं असतात आपल्या समोरचे आम्ही 50 पाहणार आणि 50 सोबत दुसरे 50, त्या 50 सोबतच्या पुढे जाणं म्हणजे मुश्किल होते ना, कारण ते आडवे राहतात. त्यांना आपण ढकलून तर जाऊ शकत नाहीत ना. त्यांना आपण ढकललं तर बाजूला पडू शकतात, ते त्यांचा पण टाइम खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे मुलांचा टाइम आउट ऑफ कधीच येत नाही. आमची 100 मुलापैकी सगळ्या मुलांचं 16-14 आउट ऑफ एकाचं पण करावं नाही बसलं. आणि मी स्वतः बाहेर घरावर मारलेले, तर तिथं माझं 18 मार्काचं बसलेलं आहे, इथं 14 मार्काचं बसलेलं आहे. आणि माझा ह्यो टाइम सध्या 5:50-84 आलाय, मायक्रो 84 ना, तरी मला 16 मार्क दिलेले नाहीत. आणि तसंच पण गोळ्याला पण रेगा मारलेले नाहीत, मार्किंग डायरेक्ट आउट ऑफ ऑफच. असं काय केलं, डायरेक्ट जे त्यांची एक मिशन आहे ती लावतात आणि त्यांनी 12ला रेग नाही दिलेली, 10ला नाही दिलेलं, कोणतंच नाही हे आकारलेलं. आणि तसंच 100 मीटरला पण त्यांनी हे केलेलं आहे. काय की असं असतं बघा, की 12 मार्काची रेग, ही 10 मार्काची, की असं केलेलं नाही त्यांनी. फक्त आणि फक्त एवढी एकच रेग वारलेली, फक्त आउट ऑफची. ज्यांना ह्याच्या बाहेर गोळा पडला फक्त त्यांनाच मार्क बरोबर भेटायले, ज्यांना इथं हे भेटायले त्यांना कमी मार्क भेटायले. त्यांची अपेक्षा भंग व्हायला लागली ती. पण नेहमी अशा प्रकारच्या बार्किंग ते केलेले असतात, त्या टायमाला का केलेलं नाहीये? त्यांनी केलेलं नाही, ते केलेलं सांगितलं नाही. त्यांनी विचारलं होतं आम्ही, ते म्हणले आम्ही बरोबर मार्क देतो तुम्हाला मिशनीने, असं बोलायले. आणि वरिष्ठ सरला बोलायलो तर ते वरिष्ठ मध्ये तुम्ही तुमचा टाइम खराब येते, आम्ही कसं काय तुमचा कमी करू, म्हणजे ऐकून घेत नाही. कॉन्स्टेबल ते बरोबर होते, कॉन्स्टेबल ते सर्व चांगले सहकार्य करीत होते. तू काय सांगशील? कारण हे आता गोळाफेक आहे किंवा 100 मीटर आहे, इतरही म्हणजे जे उन्हामध्ये जास्त ऊन असेल तर धावायचं नसतं. काही वेळ जो परीक्षा थांबवली जाते, यासोबतच पाणी असेल, काही खाणं पिणं असेल, या सगळ्या सुविधा तरी देत आहेत का? खाण्यापिण्याची काही सुविधा नाहीये तिथं. मला वाटतं की 2 वाजता घेऊन ये ग्राउंड असं मला वाटतं. आणि 100चा प्रॉब्लेम आहे की 100चं लेन 3 आहेत. मला वाटतं 4 लेन असले 3, पण पळताना शिट्टी लांब 100 एंडला असते, तिथनं आवाज येत, आम्हाला ऐकूच येत नाही इकडे. मग कसं आम्ही स्टार्ट मग घ्यावं हे मला कळलं नाही. 100 मीटर त्यामध्ये किती सेकंद तुमची वाया जातात जेमते? माझे नाही 15 सेकंद वाया गेली माझी. मी तिकडे 12 पडत होते, आता इथं मला 10च पडले.
तुझी काय अनुभव होता आजचा पूर्ण दिवसाचा? माझा अनुभव कसा आहे की आता आम्ही सगळे पोरं आहे तर सकाळी लवकर जातो भरतीसाठी, कारण की लवकर गेल्याने काय होतो, आम्ही विचार करतो की लवकर झाले की लवकर ग्राउंड होईल आमचं. तर पोरांची संख्या एवढी असते की दिवसाला 9-9 हजार पोरं बोलवतात. त्यामध्ये पोरं काय करतात, भूक लागते म्हणून थोडं फळ फ्रूट वगैरे घेऊन जातात खाण्यासाठी वगैरे, नाही का, आता एनर्जी राहावं म्हणून. पण विषय असा होतो की पोरं जास्त पण खाल्ल्याने पोट वगैरे त्रास देईल पळताना, त्यामुळे जास्त घेऊन जातात, 1-2 फळ घेऊन जातात सोबत. नंतर विषय असा होतो की उशीर होतो तेवढं पोरं जास्त असल्यामुळे, कारण की डिटेल पण सोडतात किती 50-50ची एक डिटेल असते. अजून ते काय करतात 1600 मीटरला आज 3 डिटेल एकत्र करून 150 पोरांची 100 पोरांची डिटेल सोडलेली 1600 मीटरला. आणि उशीर झाल्यानं काय होतं की 1600 मीटर कधी दुपारी होतो 2 वाजता, आता आमचं तर 2 वाजता झालेलं. तर उन्हात पळण्यानं काय होतं, एकदम डोळ्यासमोर अंधार येतो, अजून तिथं ताकद कमी होती आमची, कारण की सकाळपासून जेवण नसतो, जेवण नसल्यामुळे ताकद नसते जास्त. ते पळण्यात आमचे जे मार्क वगैरे आम्ही प्रॅक्टिस करताना काढलेला असतो, त्याच्या व्यतिरिक्त तिथं जरा मार्क कमी येतात. तर त्यामुळे फक्त हेच विषय की उन्हात पळवणं जरा टाळावे, एकतर सकाळचं घ्यावे एकतर संध्याकाळच्या म्हणजे 2 टाइम घ्यायला. पण तसा तर नियम आता कळलेलाच आहे ना की जर कडक ऊन असेल तर मग दुपारी थांबवावे, सकाळी लवकर आणि संध्याकाळी त्या परीक्षा घेण्याचं. मग त्या अंमलात काय आणल्या जाते? नाही सर, आता असं तर काय झालेलं नाही, कारण की आज 3रा दिवस आहे, आम्हाला पण जास्त काय अनुभव नाही. कारण की दुसऱ्या पोरांना पण 2 वाजता म्हणजे आज आम्ही स्वतःच पळाले 2 वाजता, तर आम्हाला पळल्यानंतर नाही का डोळ्यासमोर अंधार येणं, कारण की पोटात अन्नच नाही आमच्या. काय जर खाल्लं तर अजून कुठं तरी पळताना त्रास होईल, पोट त्रास होईल, त्यामुळे आम्ही जास्त काय घेऊन गेलेलं नाही. आणि त्यांनी स्वतः बोललेलं त्यांच्या परिपत्रकमध्ये 100 अजून 1600 मारल्यानंतर तुम्हाला ग्लुकोजचं पाणी वगैरे खाऊ वगैरे तुम्हाला वाढण्यात येईल. पण आम्ही त्याची अपेक्षा पण नाही करत की तुम्ही द्याल आम्हाला, नाही तर थोडं पिण्याचं पाणीचं वगैरे थोडं प्रॉब्लेम देतं, का की ते धूळ वगैरे पण भरपूर आहे तिथं. पळल्यानंतर सगळी धूळ आहे की सगळं नाकात जाणं, एकदम ठसकं बसणं, यामुळे थोडं पळताना पोरांना प्रॉब्लेम होता. अजून काय हाच विषय. तर विशाल सर, आपण पाहिलं असेल की हे आता सगळ्या जे विद्यार्थी सकाळपासून म्हणजे जवळपास 6 वाजल्यापासून ही सगळी विद्यार्थी ग्राउंडवर होते. आपण पोलीस होऊ, भविष्यात एक चांगले नागरिक होऊ, समाजासाठी काहीतरी करू, या सगळ्या आशा घेऊन ही सगळी पोरं मैदानात जातात. महिनोन ते लोक तयारी करतात. मात्र फक्त तांत्रिक चुकी असतील किंवा मग उडवाउडवीची या अधिकाऱ्यांकडनं जी उत्तरं दिली जातात त्यावरून ही पोरं कुठेतरी हताश होतात. मात्र त्यांची जिद्द अजून संपलेली नाही, अजूनही परीक्षा त्या देऊ. मात्र आमची मेहनत फक्त एका तांत्रिक छोट्याशा चुकीमुळे का त्याची माती व्हावी, हा जो सवाल या सगळ्या विद्यार्थ्यांनी इथं उपस्थित केलाय. मात्र आता यावर पोलीस प्रशासन असेल, स्वतः गृह विभाग असेल, किती गंभीर आहे हे आता पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. निश्चित गृह विभागापर्यंत सत्यता नेमकी काय आहे ते पोहोचवण्याचाच आपण प्रयत्न करतोय. उमेश पुन्हा एकदा आपल्याकडे येईलच, मात्र तत्पूर्वी बीडमध्ये पोलीस भरतीवेळी एका तरुणाचा मैदानातच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. 1600 मीटर धावत असताना या तरुणाला भोवळ आली. त्याला भोवळ आल्यानंतर तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या उमेदवाराला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. डिहायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलेला आहे. दीपक वाव्हळ असं या तरुणाचं नाव होतं. दीपकचा भाऊ अक्षय वाव्हळ आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. दीपकजी, खरं तर म्हणजे दीपक यांच्याबरोबर जे काय घडलं ते अतिशय धक्कादायक स्वरूपाचं होतं. अक्षयजी, ज्यावेळेला एखादं कुटुंब भरतीसाठी आपल्या घरातील एका व्यक्तीला जाऊ देतं, मात्र ती व्यक्ती परत येणारच नाही, यापेक्षा मोठं दुःख ते काय काय घडलं होतं दीपक यांच्याबरोबर? हॅलो अक्षयजी बोला, मला आवाज येतोय आपला. हा, ऍक्च्युली तो आदल्या दिवशी मी दीपकचा चुलत भाऊ आहे आणि त्याचा मित्रही आहे. ऍक्च्युली तो आदल्या दिवशी तयारीसाठी गेला होता आणि बरं. घरी सांगून गेला होता की आम्हाला की मी जात आहे आणि मी परत येईल तर यशच सोबत घेऊन येईल माझ्या, बरोबर, आणि मी अपेक्षा होऊन येणार नाही. आणि जवळपास गेली 3 वर्ष तो त्या परीक्षेसाठी अभ्यास करत होता. ते रनिंग चालू होते, ते सगळं म्हणजे तो जीव झोकून त्याच्या जीवाचा सगळं काही प्रयत्न करून तो म्हणजे त्याला ते त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं त्याला ते. पण दुर्दैवाची गोष्ट की आज त्याला त्या मैदानामध्येच त्याला त्याचा प्राण सोडावा लागलेला आहे. आणि मला हे कुठंतरी थोडंसं संशयास्पद वाटत आहे की पोलीस आणि लोकांनी मला फोन करून सांगितलं असं झालं, मी त्या ठिकाणी आलो, पण प्रशासनाने या ठिकाणी त्यांची थोडी तत्परता दाखवलेली नाही. माझ्या भावाची बॉडी जी आहे स्ट्रेचरवरती होती, बेडवरती होती, त्याच्यावरती जो एक कपडा झाकायचा आहे तो कपडा देखील झाकण्यात आलेला नव्हता. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत देखील त्याच्यावरती कपडा झाकण्यात आलेला नव्हता. की किती वाईट म्हणावं. आणि त्याच्यानंतरही आम्हाला बाहेरून जाऊन कपडा घेऊन यावं लागलं. त्यानंतर चौकशी झाल्या, सह्या आमच्या घेण्यात आल्या, पण आम्हाला हे सांगण्यात आलं नाही की नेमकं हे कसं झालं. ह्याला आता माझा एक प्रश्न आहे, ह्या प्रशासनाला माझा प्रश्न आहे
याला जिम्मेदार कोण? माझ्या भावाच्या मृत्यूला जिम्मेदार कोण? त्याचा जबाबदार कोण? याची जबाबदारी कोण घेणार? तो स्वतः स्वप्न पाहणार घेणार का जबाबदारी याची? स्वप्न पाहणं हे काही चूक आहे का? सामान्य कुटुंबातील ऊसतोड कामगाराची मुलं पोलीस होऊ शकत नाहीत का? याची जिम्मेदारी मला प्रश्न झाला. आज परळीमध्ये मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते, त्यांचा इथे कार्यक्रम झाला. त्यांना याची का दखल घ्यावीशी वाटली नाही? त्यांना इथे गावात येऊन विचारपूस का करावीशी वाटली नाही? खरोखर अक्षय, तुमचा प्रश्न जो आहे तो आपण खरं तर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवूयात, प्रशासनापर्यंत पोहोचवूयात. कुठल्या सुधारणा अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? दुसरीकडे दीपक हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये अनेक विद्यार्थी आहेत जे भरतीसाठी आलेले आहेत. त्यांना येणारा अनुभव त्याहीपेक्षा वेगळा आहे. ज्यावेळेला एक सर्क्युलर निघतं, त्या सर्क्युलरमध्ये असलेल्या आदेशांचं पालन होतच भरती करणं अत्यावश्यक असताना तसं घडतं का? जीवानिशी ज्यावेळेला दीपक सारखा एखादा होतकरू तरुण जातो त्यावेळेला हे किती मोठं नुकसान आहे. या पुढच्या काळात आणखी कोणी दीपक असे होऊ नयेत याविषयी काय वाटतं अक्षय? मला असं वाटतंय की प्रशासनाने याची पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे. जे विद्यार्थी भरतीसाठी येत आहेत त्यांना तिथे थोडीफार अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली पाहिजे, पाण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे. बरोबर. आता भरती करणारे जे मुलं आहेत त्यांच्याशी प्रथम दर्शन ज्यावेळेस मी माहिती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की त्या मुलांना तिथे व्यवस्थित वागणूक दिल्या जात नाही. थोडीफार इकडे तिकडे चोबूळ केली तरी पोलीस त्यांच्या हातातल्या दांडुक्याने मारतात, त्यांच्यावर दबाव टाकतात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की सकाळी तुम्ही मुलांना 6ला 5 वाजता ग्राउंडला बोलवता आणि दुपारी भर उन्हामध्ये 1 वाजता पळवता. मग सकाळी त्यांनी काय खाल्लंय किंवा नाही खाल्लंय याचा विचार तुम्ही केलेला आहे का? मला वाटतं ह्या बाबतीमध्ये माझ्या भावाला अजूनही पूर्णपणे न्याय मिळालेला नाही आणि त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तो प्रयत्न करत होता. त्याचं स्वप्न होतं पोलीस व्हायचं. ते स्वप्नच राहून गेलेलं आहे आणि शासनाकडून कुठल्याही प्रकारची कसलीही मदत झालेली नाही. आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकारी किंवा अधिकृत व्यक्ती शासनाचा इथपर्यंत आमच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही. ही शासनाची यामधली उदासीनता दिसून येते. बरं, म्हणजे पोलीस भरतीवरून होत असलेल्या गंभीर स्वरूपाचे हे सगळे आरोप आहेत. काय नेमकी सद्य परिस्थिती आहे तीच सरकारसमोर मांडण्याचा आमचा हा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद अक्षय, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. आणि दीपक आणि त्यांच्या कुटुंबियांना कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागलं हे अवघ्या महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं. दरम्यान माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आणि पोलीस भरतीचं प्रशिक्षण देणारे सागर खालकरही आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो आणि आता थेट पुन्हा एकदा आपल्याला विषयाला हात घालावाच लागेल. सागरजी, किती तयारी करावी लागते आज विद्यार्थ्यांना? एकेका जागेसाठी किती फॉर्म भरले जातात आणि फॉर्म भरून एक मोठा आपण अधिकारी व्हावं, काहीतरी आपल्या कुटुंबासाठी करावं याची स्वप्न घेऊन आल्यानंतर प्रत्यक्ष ग्राउंडवरती ज्या वेळेला तुम्ही परफॉर्म करत असतात तिथली सद्य परिस्थिती काय आहे? कळू द्यात महाराष्ट्राला, कळू द्यात मुख्यमंत्र्यांना. सागरजी. सर, आवाज येतोय माझा? येतोय, बोला. जय महाराष्ट्र सर्वांना. तर सर, बघितलं गेलं तर ही जी 2025-26 जी पोलीस भरती चालू आहे याला साधारणतः 17 लाख फॉर्म आलेले आहेत आणि जागा ह्या 15,000 आहेत. मग तसा जर विचार केला तर 1 लाख फॉर्म मागे म्हणजे 1,000च विद्यार्थी पोलीस होणार आहे. 99,000 मुलं हे बेरोजगार राहणार आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आणि भरती करणारी सर्व विद्यार्थी हे गरीब आणि एकदम शेतकरी कुटुंबातील आहेत. आणि जे आता सध्या बघायला गेलं तर सर्व जे चिपचा घोटाळा चालू आहे, आपण घोटाळाच म्हणावा लागेल, हा माझा स्पष्टपणे आरोपच असेल. कारण की 100 मीटरला 0 मार्क, माझी स्वतःची एक विद्यार्थिनी जिला 800 मीटरला आउट ऑफ मार्क आहेत आणि त्या विद्यार्थिनीला 100 मीटरला डायरेक्ट 0 मार्क आलेत. तर असं वाटतंय की जी मुलगी 800 मीटरला आउट ऑफ मार्क घेऊ शकते तिला 100 मीटरला 0 मार्क कसे येऊ शकतात? हा खूप मोठा इन्स्टिट्यूट. आणि दुसरा मुद्दा, मी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकली होती या भरतीबद्दल. सर, माझ्या व्हिडिओला कमीत कमी 300-400 कमेंट आले, सर आम्हाला 0 मार्क आलेत. एखाद्या विद्यार्थ्याला मार्क येऊ शकत नाही, पण 300-400 विद्यार्थ्यांना जर मार्क येत नसेल, 2 आणि 4 मार्क येत असेल तर कुठेतरी असं वाटतंय ही जी भरती होती पारदर्शकता खूप कमी पडते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघायला जर गेलं तर विद्यार्थ्यांना सकाळी 6 वाजता बोलवताय आणि दुपारी 1 वाजता पळवताय. सोबत त्यांना हे असेल, एनर्जल असेल किंवा संत्री असेल, मोसम, खाण्याच्या वस्तूच आत नेऊन देत नाही. 6 वाजता गेलेला मुलगा दुपारी 1 वाजता पळायचा असेल तर त्याच्या बॉडीमध्ये काही एनर्जी सोर्स पाहिजे तो भेटतच नाही विद्यार्थ्यांना. आणि माझी अशी न्यूजद्वारे विनंती आहे की जर तुम्ही बघितलं गेलं तर आपण ही ज्या मुलांना 0 मार्क पडलेत उद्या मरू या ठिकाणी मी येण्याच्या तयारीतच आहे. या सर्व विद्यार्थ्यांना गोळा करून मरूच्या ग्राउंडच्या बाहेरच आपण 100 मीटरचा ट्रॅक आखू आणि पूर्ण लाईव्ह आपण या मीडिया समोर घेऊ आणि त्या विद्यार्थी तुम्ही 100 मीटरचे मार्क बघा सर, एकाही विद्यार्थ्याला 0 मार्क येणार नाही.
आणि जर चुकून सेन्सरच्या झोन मध्ये गेला तर ते समजू शकतो 0 मार्क येतात. पण मला असं वाटतंय विद्यार्थी वर्षभर मेहनत करतोय तर त्या विद्यार्थ्याला एक चान्स द्यायला काय हरकत आहे. ही ऑलिम्पिकची स्पर्धा नाहीये, इथं तुम्ही त्याला चान्स देऊ शकता. तर बरोबर आहे. कुठंतरी पोलीस भरतीच्या मुळे अन्याय होतोय. बरोबर आहे. तुम्हाला वाटतंय की हा अन्याय होतोय. माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आपल्यासोबत आहे. धनराज वंजारीजी, तुमच्या काळामध्ये ज्यावेळेला पोलीस भरती होत होती त्यावेळेची टेक्नॉलॉजी वेगळी होती, त्यावेळेची भरती प्रक्रिया वेगळी होती, स्पर्धा त्यावेळेला असली तरी आज सारखं एकेका जागेसाठी हजारो विद्यार्थी ज्यावेळेला घराबाहेर पडतात मात्र त्यांना घोर निराशेला सामोरं जावं लागतं. अनेक नियमांची पायमल्ली होत असल्याचा ज्यावेळेला भरतीसाठी असलेले हे उमेदवार विद्यार्थी करतात आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होत नाही, अनेकांना प्राण गमवावे लागतात. कुठे सुधारणा आपल्याला सुचवावीशी वाटते यात? याची दखल विशाल खरं तर तातडीनं शासनाने आणि गृह मंत्रालयाने विशेषत्वाने घ्यायची आहे. आणि ही दखल एवढ्यासाठीच घ्यायची आहे की आजचा जो उद्रेक दिसतोय बीड मधला, मालाड मधला, तर तुझा संवाददाता बोलत होता, काही विद्यार्थी बोलत होते, तर शासनाने हे प्राथमिकतेने लक्षात घ्यावं की तरुणांमध्ये जो बेरोजगारी बद्दलचा असंतोष आहे आणि ज्या पद्धतीनं हे तरुण आता बोलायला लागलेले आहेत, तर हा असंतोष त्यांच्या मनातला जो आक्रोश आहे तो कुठेतरी शमवण्यासाठी एक वेगळी यंत्रणा किंवा एक कंप्लेंट रिड्रेसल ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं तातडीने शासनाने हे करावं. आता ही जी व्यवस्था आहे, कंप्लेंट कोणाची असेल, कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर त्याचे ग्रीव्हन्सेस तो देऊ शकतो, रायटिंग मध्ये देऊ शकतो. या प्रक्रियेचं जर खरं सर्क्युलर बघितलं आणि त्याचे सगळे नियम, अटी, शर्ती सगळ्या बघितल्या तर फार क्लिअर आहे. त्याच्यामध्ये कुठलेही असं जसं अमानवीय काही गोष्टी आहे तसं कुठेही नाही. आणि असं असेल तर तुम्ही वरिष्ठांना कळवू शकता. बरं, पण मग वरिष्ठांचा दबाव असल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. कुठे जावं या विद्यार्थ्यांनी? नाही, ते अर्ज करू शकतात. वरिष्ठांना जो मुख्यालयाचा डेप्युटी कमिशनर असतो तो याचा प्रमुख असतो, त्याच्याकडे ते अर्ज करू शकतात. जसं मालाडचं आहे, मालाडचे जे डीसीपी असतील LA चे, त्यांना ते अर्ज करू शकतात. ते त्याच्यावर बघतात, चौकशी करतात आणि त्याचा अंदाज घेऊन ते खरोखर जर त्याच्यावर काही अन्याय झाला असेल तर त्या पद्धतीने एखाद्या वेळी त्याला परत चान्स सुद्धा दिला जाऊ शकतो. 2010, 11 आणि 12 या तिन्ही वर्षी 12,000 विद्यार्थी आम्ही स्पर्धक पोलीस भरतीमध्ये भरती करून घेतले. नायगाव मुख्यालयाला मी मुख्यालय एसीपी म्हणून काम करत होतो. तेव्हा डीसीपी होते माझे मनोज लोहिया. त्यावेळी जे सर्क्युलर्स तयार झाले होते आणि जे लोक आता तिथे टायमिंगचं काही प्रॉब्लेम उपस्थित केले विद्यार्थ्यांनी, स्पर्धकांनी, त्या टायमिंग बद्दल किंवा एकंदर प्रक्रियेबद्दल जी लोक फिजिकली हँडल करतात या कंडक्ट करण्यासाठी स्पर्धा, त्यांना विशेषत्वाने वर्ग घेऊन सगळ्या बाबी नीट समजावून दिल्या जातात. आता एक प्रमुख ऑब्जेक्शन मला इथं दिसतं बीडमध्ये आणि इतर असतं की 6 वाजता सकाळी बोलवतात आणि दुपारी धावायला लावतात. आता याच्यामध्ये कसं आहे की 6 वाजता बोलवतात म्हणजे तो रोल कॉल अटेंडन्स असतो, किती विद्यार्थी आज आहे आणि त्याने किती तुकड्यामध्ये आपल्याला डिव्हाइड करायचं आहे आणि कुठे कुठे पाठवायचं आहे. 4 स्पर्धा असतात, एक रनिंग असते, गोळाफेक, लांब उडी आणि एक तुमचं पुलअप्स. तर या 4ही मध्ये विभागणी करण्यासाठी हा वेळ लागतो. आणि असं नाही की समजा आता तो सकाळचं एक झालं, रनिंग झालं असेल किंवा गोळाफेक झाला असेल तर त्याला लगेच रनिंगला देतात. तो एक राऊंड मध्ये, सर्कल मध्ये त्याचा वेळ येतो. मध्ये विश्रांतीला वेळ असतो. प्रत्येक प्रशिक्षण सेंटरवर शेड आहेत, आपल्याला काही दिसतात, टेंट आहे, तिथे जाऊन हे विद्यार्थी विश्रांती घेऊ शकतात. आता लाखोच्या संख्येने स्पर्धक जिथे असतील आणि त्याच्यातले काही 1000 सिलेक्ट करायचे असतील तर प्रत्येक ठिकाणी गैरसोय एक थोड्या प्रमाणात तरी अपेक्षित आहे, कारण क्राऊड एवढा असतो आणि बाकीच्या कंडिशनिंग ज्या असतात त्या जरा निक्षून बघायला पाहिजे. इथे पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. एक बाब अजून एक आहे की टायमर मध्ये सिम आणि याच्यामध्ये जे झालेलं आहे त्याच्यामध्ये मला प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते की हे विद्यार्थी ज्या प्रशिक्षण वर्गामध्ये जातात आणि तिकडे प्रशिक्षण घेतात तिकडे यांचं टायमिंग ठरतं आणि त्याला एक ते ब्लॉक त्याच्या माइंड मध्ये असतो की नाही मी एवढ्या सेकंदामध्ये एवढं अंतर धावतोच. आता इथे काय होतं की सिस्टीम बदललेली आहे. म्हणजे टायमर घेतला आणि व्हिसलवर जर वाजवलं तर
त्याचं टायमिंग कमी झालं असं त्याला सांगायचं, म्हणजे टायमिंग वाढलं म्हणजे मार्क कमी झाले बरं. असं त्याला जे ऑब्जेक्शन आहे. तर हे मार्क कमी त्याचे फक्त एकट्याचे झालेले नाहीये. एखादी जर अशी प्रणाली असेल आणि सगळेच जण त्या प्रणालीमध्ये धावणार असतील तर शेवटी मेरिटवरती सिलेक्शन आहे. तुमच्या बाजूला असलेला त्यालाही तीच घड्याळ वापरली असतील टायमर, तर एकंदर याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा म्हणजे हे नाही, पण तरीही ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात. बरं, त्यांच्या नक्की. ऑब्जेक्शनावर नेटोपाट चौकशी होते हे मी सांगतो माझ्या अनुभवातून. इतपर ही व्यवस्था अजून जास्त कशी आपल्याला निर्मळ आणि चांगली सुनियोजित करता येईल याचा विचार मात्र शासनाने तातडीने करायचा आहे. नक्कीच शासनाने हे सगळं करायलाच हवं. जाता सागरजी, मला आपल्याला विचारायचं, साधारणतः महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यावेळेला भरती सुरू आहे. किती विद्यार्थी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत किंवा किती विद्यार्थ्यांच्या साधारणतः याच समस्या आहेत, ज्या समस्यांचं समाधान कुठेतरी भरती प्रक्रियेच्या बाबतीतल्या थोड्याफार सुधारणा करून करण्यात यावं असं तुम्हाला वाटतं? अगदी थोडक्यात सागरजी. तर माझ्याकडे जवळजवळ आता 500-700 मुलांचे मेसेज आलेले आहेत की सर आम्हाला 100 मीटरला डायरेक्ट 0 मार्क आलेले आहेत. याच्यावरती तुम्ही एक ऑब्जेक्शन घ्या, तुम्ही काहीतरी करू शकतात, कारण की आपलं सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मुलांना माझ्याकडून एक अपेक्षा होती. आणि सेकंड मुद्दा असा की सर मला एका विद्यार्थिनीचा मेसेज असा होता, त्याची आई वारलेली, वडिलांना पॅरलेस आहे, मुलगी काम करून शिकत होती आणि त्या मुलीला 47 मार्क पडताना मी स्वतः तिची टेस्ट घेतलेली आहे, ते पण सेन्सर पद्धतीने. जालना या ठिकाणी जे चिपचे डेमो घेत आहे आता पोलीस भरतीचा, तोच डेमो आपण आपल्या अकॅडमीमध्ये घेतला होता. त्यामुळे 47 मार्क होते आणि मुंबई भरतीला तिला 24 मार्क आले. त्या मुलीचे आजही मेसेज आहे, मी तुम्हाला स्क्रीनशॉट नक्कीच शेअर करेल. तिने सुसाईड सारखा विचार करायला सुरुवात केली आहे. तर मला असं वाटतंय, माझा आरोप आहे सर ही भरती प्रक्रिया ही पारदर्शक होतच नाही. तर कमीत कमी पत्रकार आपल्याकडून एक अपेक्षा करा की उद्या आपण मरोळ या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तर खूप बरं होईल आणि विद्यार्थ्यांना खूप आधार भेटेल. मरोळ या ठिकाणी असं आपण मला पाहणी तर वाटतंय. करणार आहोतच सागरजी, जसं तुम्ही सांगतायत. आमचे पत्रकार बांधव त्या ठिकाणी जातील आणि रियालिटी काय आहे हेही चेक करण्याचा प्रयत्न करतील. मात्र निश्चित मला हाही विश्वास आहे की सरकार ज्यावेळेला अशा प्रकारच्या बातम्या बघतं त्यावेळेला जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या काही सूचना किंवा त्या संदर्भामध्ये काय बदल करून पुढच्या काळामध्ये या भरती प्रक्रियेला आणखी वेग येईल आणि अचूकतेनं ती व्हावी एवढीच आपण अपेक्षा करूयात. धनराज वंजारी सर खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर सागर खालकर आपले देखील धन्यवाद. आणि जे विद्यार्थी यावेळेला आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचे देखील विशेष आभार. मात्र सरकारवरती विश्वास ठेवा. सरकारी यंत्रणांमध्ये जर काही चुका असतील तर त्या सगळ्यांसमोर मांडणं हे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आणि त्यानुसार सूचना करून काहीतरी त्यामध्ये बदल होतील या संदर्भातला पाठपुरावा लोकशाही मराठी देखील घेत राहणार आहे. तुर्तास धन्यवाद उमेश, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. न्यूज प्लॅनेटमध्ये दिवसभरातील इतरही राजकीय घडामोडींसह आपण भेटणार आहोत एका छोट्याशा ब्रेक